नमस्कार, MPSC बाबा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा, पॉलिटी आर्टिकल्स पाठ करण्याची रटाळ पद्धत सोडून द्या आणि जरा वेगळ्या प्रकारे आता त्याला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण जास्त उगाच घासून काय कामाचं नाही. थोडं स्मार्ट पद्धतीने त्याला आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. बघा, आता मी तुम्हाला इथे कलम 14ची ट्रिक्स सांगतो. कलम 14 कसं लक्षात ठेवायचं त्याची ट्रिक्स सांगतो. आता पॉलिटीमधील कलम 14 काय, तर कलम 14 आहे कायद्यासमोर समानता. कलम 14 काय, कायद्यासमोर समानता. तर याची ट्रिक्स काय केलेली मी, बघा, AD म्हणजे A फॉर आम आदमी असो किंवा D फॉर डॉन असो. बघा, A फॉर आम आदमी असो किंवा D फॉर एखादा डॉन असो, दोघेही कायद्यासमोर कसे असतील, समान असतील. मग असं का म्हणलं मी, त्याचं कारण असं आहे की A हा ABCDनुसार 1 नंबरला येतो आणि डॉनचा जो D आहे तो ABCDनुसार 4 नंबरला येतो. म्हणजे मग 1 आणि त्यावर 4 किती झाले, 14. म्हणून कलम 14 आहे कायद्यासमोर समानता. कसं लक्षात ठेवायचं, A फॉर एखादा आम आदमी असो किंवा D फॉर एखादा डॉन असो, दोघेही कसे असतील, कायद्यासमोर समान असतील. बघा, अशा ट्रिक्स तुम्हाला संपूर्ण पॉलिटी, सायन्स, इंग्लिश व्होकॅब्युलरी, माहिती अधिकार अधिनियममधील संपूर्ण आर्टिकल्सच्या ट्रिक्स पेड PDF हवी असेल तर तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. तसेच तुम्हाला आणखी काय डेमो पाहायचा असतील तर MPSC बाबा ट्रिक्स याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, ते जॉईन करून त्यावर तुम्ही आणखी डेमो पाहू शकता. आता पुढचं कलम दाखवतो, कलम 15. कलम 15 बघा, कलम 15 काय, तर कलम 15 आहे ध्वजालिंज. बघा, कलम 15 आहे ध्वजालिंजनुसार 5 कारणावरून, ध्वजालिंज या 5 कारणावरून कोणत्याही नागरिकास भेदभाव केला जाणार नाही. आता ध्वजालिंज काय भानगडे, ध्वजालिंज म्हणजे ध म्हणजे धर्म, व म्हणजे वंश, जा म्हणजे जात, ली म्हणजे लिंग आणि ज म्हणजे जन्मस्थान. असे हे 5 कारण आहेत. असे या 5 कारणावरून विचारलं जातात बरं का परीक्षेला, नेमके कोणते 5 कारण आहेत. म्हणून हा एक शब्द लक्षात ठेवा फक्त, ध्वजालिंज, नाही तर ध्वजांजली असं लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा, असा शब्द लक्षात ठेवा, ध्वजांजली, ध्वजांजली असं लक्षात ठेवा. ध्वजांजली या 5 कारणावरून कुठलेही कारण, ध्वजांजलीमध्ये किती शब्द आहेत, 5 शब्द आहे बघा. ध म्हणजे धर्म, व म्हणजे वंश, जा म्हणजे जात, ज म्हणजे जन्मस्थान आणि ली म्हणजे लिंग. तर ध्वजांजली असा शब्द लक्षात ठेवा. ध्वजांजली या 5 कारणावरून कोणत्याही नागरिकास भेदभाव केला जाणार नाही. हे 5 शब्द लक्षात ठेवा फक्त, ध्वजांजली. कारण हे कलम 15मध्ये पण शेवटी काय 5 आहे. तर या 5 कारणावरून पंढरपूर मंदिरात विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी भेदभाव केला जाणार नाही. कारण बघा, विठ्ठल आता असं का लक्षात, पंढरपूरच का म्हणलं मी, पंढरपूर मंदिरातच भेदभाव केला जाणार नाही असं का म्हणलं, कारण बघा, पंढरपूर आणि पंधरा दोन्ही शब्दाची सुरुवात ह्या पोने होते. बघा, दोन्ही शब्दाची सुरुवात कशाने होते, तर पोने होते. पंढरपूर 15 दोन्ही शब्दाची सुरुवात कशाने होते, तर या पोने होते, पोने. म्हणून तसं लक्षात ठेवा की पंढरपूर मंदिरात ध्वजांजली या 5 कारणावरून भेदभाव केला जाणार नाही असं त्याला लक्षात ठेवा. ओके, म्हणजे एखाद्याचं लिंग वेगळे, एखाद्याचा धर्म वेगळा आहे, एखाद्याचा वंश वेगळा आहे, एखाद्याचं जन्मस्थान वेगळं आहे. या 5 कारणावरून पंढरपूर मंदिरात दर्शन घेण्यासाठी कुठल्याही नागरिकास भेदभाव केला जाणार नाही असं तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता. ओके, अशा आपल्या भन्नाट ट्रिक्स आहेत. आणखी तुम्हाला डेमो दाखवतो. बघा, आता इथं तसंच आपण या PDF आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चनसुद्धा ॲड केलेले आहेत. बघा, आता कोणती जोडी अयोग्यरित्या जुळलेली आहे, कंबाईन ग्रुप B ग्रुप C 2023ला हा प्रश्न आलेला होता. तर पाहू शकता तुम्ही, एक आहे भेदभाव करण्यास मनाई, पाहिला आताच आपण 15, बरोबर आहे. कुठं भेदभाव केला जाणार नाही, तर पंढरपूर मंदिरात भेदभाव केला जाणार नाही विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी. त्यानंतर संमेलनाचा हक्क हे 19 बरोबर आहे, ते पुढे पाहू आपण. त्यानंतर जीवित संरक्षणाचा हक्क हे चुकलेलं आहे, इथे किती पाहिजे, 21 पाहिजे. जीवित संरक्षणाचा हक्क 21 आहे, याची ट्रिक्स आपण पुढे पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर घटनात्मक उपाय अधिकार हे 32 बरोबर आहे.
या 32 कलमलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचा आत्मा म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? कलम 32लाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने घटनेचा आत्मा म्हटलेला आहे आणि तो प्रश्न नुकतीच कंबाईन ग्रुपशी झाली 1 जूनला त्यावर आलेला होता. त्यानंतर कलम 16 दाखवतो. कलम 16ची तर एकदम खतरनाक ट्रिक्स आहे आपल्याकडे. कलम 16 आहे बघा, सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी. कलम 16 काय आहे? तर कलम 16 आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी. तर याची ट्रिक्स काय केलेली आहे आपण? मग पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असं आपण म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी. मग पोलीस भरतीच का घेतलं मी इथं, दुसरं का नाही घेतलं? त्याचं कारण असं आहे की पोलीस भरती एकतर सरकारी नोकरी, बरोबर आहे. पोलीस भरती एकतर सरकारी नोकरी आहे आणि पोलीस भरतीचा जो पी आहे हा ABCD नुसार 16 नंबरला येतो. ABCD असं तुम्ही पीपर्यंत म्हणत गेलात तर तो जो पी आहे तो किती नंबरला येतो? तर 16 नंबरला येतो. म्हणून कलम 16 आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी, पण आपण काय म्हणतो त्याला? पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी. अशा प्रकारे आपण त्याला काय करायचं आहे? तर लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर अशा आपल्या भन्नाट ट्रिक्स आहेत. जर आवडत असतील तर 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून ही पेड PDF तुम्ही परचेस करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.